मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार। अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, आरोग्यावरती भर दिला जाण्याची शक्यता। प्रशासक अर्थसंकल्प सादर करणार। खारघरमधील महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात आज पनवेल कोर्टमध्ये सुनावणी। आयोजकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आपची मागणी। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। उद्धव ठाकरेंच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस। आज उद्धव ठाकरे यांच्या 3 सभा। भाजप जिल्हाध्यक्षाची आज महत्त्वाची बैठक। आगामी लोकसभेच्या तयारीसंदर्भात घेतला जाणार आढावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित। आज महाविकास आघाडीची बैठक। या बैठकीला प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहतील। जयंत पाटील यांची माहिती। या बैठकीनंतर जागा वाटप होण्याची शक्यता। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रजी अभियान। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं अभियान। मुंबईमध्ये 20 फेब्रुवारीला फडणवीसांचा सत्कारासह भाजपची जाहीर सभा। नारायण राणेंसमोर कोणताही उमेदवार टिकू शकणार नाही अशी आज परिस्थिती। मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। भुजबळ भाजपच्या वाटेवर। अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेमध्ये। भुजबळांच्या भ्रष्टाचार विरोधामध्ये याचिका करणारा भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार। अंजली दमानिया यांचा पोस्टमधून सवाल। सिद्दीकी पितापुत्र काँग्रेसला रामराम ठोकणार। युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष झीशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील माजी आमदार बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार। विदर्भ ठाकरे परिवारावरती खूप प्रेम करतो, मात्र राज ठाकरेंचं विदर्भाकडे दुर्लक्ष। त्यांनी विदर्भाचा तात्काळ दौरा करावा, शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य। काँग्रेसनं राज्यसभा निवडणुकीमध्ये 1 जागा आदिवासी आणि बिरसा ब्रिगेडला द्यावी। असं न केल्यास राज्यातील लोकसभेच्या 21 आदिवासी बहुल जागांवर काँग्रेसला धडा शिकू। बिरसा ब्रिगेडचा काँग्रेसला इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जळगाव आणि नंदुरबारचा दौरा। जळगावमधील अंमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाची अजित पवार यांनी केली पाहणी। पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश। देशामध्ये प्रथमच शिवाजी महाराजांचा धनुष्यबाण हाती घेतलेला पुतळा उभारला जाणार। राज्य शासनाच्या वतीनं खालापूर तालुक्यातील उंबरखिंड येथे हा पुतळा उभारला जाण्याची शक्यता। उभारण्याची घोषणा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे। राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून संपावर। विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आणि संपावर जाण्याचा इशारा। नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये मुंबईत 10,900 घरांची विक्री। राज्य सरकारला या घरांच्या विक्रीमधून शुल्कापोटी मिळाले 476 कोटी रुपये। रस्ता रुंदी करण्यासाठी पुण्यातल्या बाणेरमध्ये 80 झाडांची कत्तल। औंध आणि बाणेरसह इतर मार्गांवरील झाडंही तोडली जाणार। झाडांची कत्तल टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर। राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी 15,554 कोटी रुपयांचा निधी। मुंबई दिल्ली प्रवास वेगवान होणार। रुळांचं अद्ययावतीकरण केलं जाणार। राज्यामध्ये लवकरच 16 फिरती प्रयोगशाळा वाहनं आणणार। या प्रयोगशाळा पीपीपी तत्वावरती चालवण्यास देण्यासंदर्भात विचार केला जाणार। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज। पुना हॉस्पिटलला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा वाढवली। धमकीचा हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरू। मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज। मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेजमधून धमकी। या मेसेजमुळे मुंबई पोलीस सज्ज। मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू। डोंबिवलीमधल्या आजदेपाडा येथे भर रस्त्यामध्ये महिलेची छेडछाड। प्रीतम गायकवाड असं रोड रोमिओचं नाव।
स्थानिक तरुणांनी दिला रोड रोमिओला चोप। मानपाडा पोलिसांनी छेडछाडीचा गुन्हा दाखल करत प्रीतमला केली अटक। अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाला दुसऱ्या वाहनाची धडक। या धडकेमध्ये तरुणाचा मृत्यू। परभणी गंगाखेड या महामार्गावरची घटना। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील चांदवड लासलगाव रस्त्यावरती वाळकेवाडी फाटा शिवारामध्ये डंपर आणि दुचाकीची धडक। अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू। नाना साधू मलगुडे आणि काशीनाथ पिरा कुल्हाड अशी मृतांची नावं। चेंबूरमधल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट, 7 जण जखमी। सिलेंडरच्या स्फोटामुळे घराचं मोठं नुकसान। भाईंदर पूर्वेच्या रामदेव पार्क परिसरामध्ये रामकृपा इमारतीमध्ये तळमजल्यावरती एका घरात सिलेंडरचा स्फोटात 1 जण गंभीर जखमी। समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात। ट्रक समोर नीलगाय आडवी आल्यानं ट्रक चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं आणि यावेळी मागून आलेली भरधाव बस ट्रकला धडकली। अपघातात 16 ते 17 प्रवासी जखमी। सागवान वृक्षाची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या बापलेकांना अटक। भंडाऱ्यामधील गोबरवाही पोलिसांची कारवाई। 1 लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन जप्त। नगरच्या विळद घाट परिसरातून 3 दुचाकी चोरांना अटक। चोरट्यांकडून 7 महागड्या मोटरसायकल जप्त। अमरावतीच्या मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पुणे येथील रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयामध्ये ठिय्या। 15 दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचं कंपनीचं आश्वासन। सांगलीच्या जत तालुक्यामधील 65 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। रक्त घ्या, पाणी द्या अशी मागणी करत दुष्काळग्रस्तांचं थेट रस्त्यावरच रक्तदान आंदोलन। सांगलीच्या शिराळामध्ये सम्राट केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार। विजेत्याला 2 लाखांचं बक्षीस। शर्यत पाहण्यासाठी शौकीनांची मोठी गर्दी। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज झारखंडमध्ये। दुपारी पाकुड येथे पोहोचणार राहुल गांधी। झारखंडमधील राजकीय नाट्यावरती राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। संसदेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती होणार चर्चा। सरकारला घेरण्यासाठी इंडिया आघाडी रणनीती तयार करणार। त्यासाठी सकाळी 10:30 वाजता बैठक। अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीची याचिकेवरती आज सुनावणी। व्याज तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी देणाऱ्या निर्णयाला आव्हान। ज्ञानवापी संकुलामधील तळगृहामध्ये पूजा सुरू झाल्याच्या निषेधार्थ ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीकडून आज बंदची घोषणा। वाराणसीमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ। आज चंपई सोरेन घेणार झारखंड राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। त्यानंतर चंपई सोरेन यांना 10 दिवसात करावं लागणार बहुमत सिद्ध। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना अटकेला दिलं होतं आव्हान। मनी लॉन्ड्रिंगचा कोणताही पुरावा नसल्याचं सोरेन यांचं वक्तव्य। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाचं 5व्यांदा समन्स। मात्र आजही केजरीवाल चौकशीसाठी गैरहजर। दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयाच्या समोर आपद्वारे करण्यात येणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। मात्र आप आंदोलनावरती ठाम। चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये झालेल्या कथित हेराफेरी संदर्भात आपची निदर्शनाची योजना। भाजपचीही आपच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्याची योजना। मात्र पोलिसांनी भाजपलाही परवानगी नाकारली। भाजप तरीही आंदोलनावरती ठाम। सीबीएसई बोर्डाचा 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी डेटिंग, नाती आणि प्रेमावरती प्रकाश टाकणारा धडा। यामुळे विद्यार्थ्यांना घोस्टिंग, कॅटफिशिंग आणि सायबर बुलिंगसारख्या गोष्टींवरती आणि डेटिंग संदर्भात माहिती देण्यात आली। जनतेच्या कष्टाचे पैसे लुटून उभारलेल्या कंपन्यांना राजकीय आश्रयदाते वाचवत आहेत। पेटीएमवरील आरबीआयच्या कारवाईनंतर राहुल गांधी संतापले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।